भगवान शंकरांच्या आशीर्वादाने, शिव पार्वतीच्या आशीर्वादाने चालू असलेला आपला हा शिवनाम सप्ताह आणि त्या अंतर्गत चालू असलेली आपली ही शिव महापुराणाची कथा, आजचा आपल्या कथेचा असणारा षष्टम नाम 6वा दिवस आहे. दिवस किती लवकर चालले नाही का? आजचा 6वा दिवस, उद्याचा 7वा दिवस. बरंच चांदपुरा कमी करा. उद्या आपल्या सगळ्यांना सांगता या ठिकाणी करायची आहे. आणि कालपर्यंत आपण कथा ऐकत असताना कानाक आपण सगळ्यांनी शिव पार्वतीचा विवाह सोहळा परिपूर्ण केलेला होता. बरं, काही ना कथा ऐका. शिव पार्वतीचा विवाह सोहळा पूर्ण करून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झालेले होते. आणि तुम्हाला सांगू, त्या काळी तारकासूर नावाचा राक्षस उन्मत्त झाला होता बरं का. या तारकासूर दैत्याला एक बातमी कळलेली होती की भगवान शंकराची पहिली धर्मपत्नी सती तिनं अग्निकुंडामध्ये उडी मारलेली आहे. पण तारकासुराला हे माहितीच नव्हतं की दुसरं लग्न झालंय ते. आणि तारकासूर दैत्यानं ब्रह्मदेवाचं तप केलं आणि आशीर्वाद कोणता मागितला की हे ब्रह्मदेवा, मला महादेवाच्या औरस पुत्रापासून मरण द्या. औरस पुत्र म्हणजे लग्न झाल्यानंतर जन्माला येणारा मुलगा. आता हा तारकासूर दैत्य फार उन्मत्त झाला बरं का. या तारकासूर दैत्यानं पृथ्वीचं राज्य हाताशी घेतलं. बारकाईने कथा आहे का? स्वर्गाचं राज्य हाताशी घेतलं. आणि तारकासूर दैत्य इतका उन्मत्त झालेला होता की स्वर्गातील 33 कोटी देवांना सुद्धा पिटाळून लावलेलं होतं या तारकासूर दैत्यानं. इतका उन्मत्त झालेला होता. कारण तपश्चर्या केल्यानंतर शक्ती प्राप्त होत असते बरं का. शक्ती जर प्राप्त करायची असेल तर तपश्चर्याने शक्ती प्राप्त होत असते. आणि तारकासुराला हे माहिती होतं की पुण्य जर वाढलं तर स्वर्गाची जागा भेटणार. म्हणून तारकासुरानं स्वर्गावरती स्वारी केली, देवांना पिटाळून लावलं आणि देवांसारखे 33 कोटी देव पळून गेले. म्हणून इथे प्रश्न उभा राहतो बरं का, देव का फारच पुण्यवान आहेत का देवांच्या हातून पाप होत नव्हतं का आपल्याच हातून पाप होतं का? एखाद्या पापी माणसाच्या हातून पाप जर झालं समजा तर त्याचा उद्धार करायचा नाही का? कोर्टामध्ये एक चान्स देतात गुन्हेगाराला. जर गुन्हेगार कारागृहामध्ये, कैद्यामध्ये जर चांगला वागत असेल तर त्याची शिक्षा कमी होते. जर इथं सामान्य कोर्टामध्ये जर ही व्यवस्था आहे शिक्षा कमी करण्याची, तर पापी लोकांचं पाप धुण्यासाठी इथे व्यवस्था नसेल का? आपल्या या ग्रंथामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये व्यवस्था नसेल का? आहे ना व्यवस्था. पापी लोकांचं पाप धुण्यासाठी सगळ्यात उत्तम व्यवस्था आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. म्हणून आमचा हिंदू धर्म सांगतो इतर धर्मांना की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, तुमचं किती मोठं पाप असू द्या, ते पाप क्षालन करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. म्हणून हिंदू धर्म असा आहे की पाप क्षालन करणारा धर्म आहे. एखाद्या पापी माणसाच्या हातून समजा पाप झालं बरं का, तर त्यांचं जर पाप दूर करायचं असेल तर योजना कोणती सांगितली माहिती का पाप दूर करण्याची? 4 धाम यात्रा करा म्हणजे पाप दूर होईल. तीर्थक्षेत्री जा, पाप दूर होईल. पाप जर तुम्हाला धुवून टाकायचं असेल तर जिथे नदी दिसेल, गंगा दिसेल तिथं स्नान करा. माझी कथा बारकाई नाही का? जिथे गंगा दिसेल तिथे पटकन स्नान करायचं, डुबकी मारायची. चंद्रभागा जरी घाण दिसली तरी डुबकी मारायची. कारण काय माहिती का, स्थान महात्म्य असतं ना. काही लोक चंद्रभागेच्या तिथे जाऊन येतात पंढरपूरला, ते पारसं येतं पण स्नान करून येत नाही, ते पारसं येतं. ते पाप जर क्षालन करायचं असेल, दूर करायचं असेल तर ठिकठिकाणी गंगेचे स्नान करा. ठिकठिकाणी गंगेचे स्नान सांगितलेले आहेत. 4 धाम यात्रा सांगितले आहेत, पाप दूर होईल. 4 धाम यात्रा कोणी केल्या सांगू? बलराम दादानं सुद्धा 4 धाम यात्रा केलेल्या आहेत. कृष्णाचे वडील भाऊ, आपल्या पूर्वजांनी 4 धाम यात्रा केल्यात. साधू संतांनी सुद्धा 4 धाम यात्रा केलेल्या आहेत. 4 धाम कोणते सांगा बरं? सोपे आहेत महाराज. औरंगाबाद, जालना, बीड आणि गेवराई, हे 4 धाम आहेत का? जिथं पोरी दिल्या जावयाचं गाव म्हणजे धाम असतं का? 4 धाम कोणते सांगितले? द्वारका, जगन्नाथपुरी,
रामेश्वर आणि बद्रीनाथ सोबत केदारनाथ. बद्रीनाथ जो जाय बद्री न कधी उदरी, जरी आला उदरी न होय दरिद्री. चार धामाचं महात्म्य सांगितलेलं आहे पहा. चार धाम यात्रा करा, पाप धुवून टाका. ठिकठिकाणी गंगेचे स्नान करा, पाप धुवून टाका. आंघोळ करताना गंगेचं नामस्मरण करा. किती सोपं सांगितलं हिंदू धर्मामध्ये. वाचे म्हणता गंगा गंगा, 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 वाचे म्हणता गंगा गंगा. सकल पाप होतील भंगा, सकल पाप होतील भंगा, सकल पाप होईल भंगा, सकल पाप होतील भंगा, सकल पाप होतील सकल पाप होतील भंगा, सकल पाप होतील भंगा, सकल पाप होतील भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. एकदा टाळी होऊ द्या आमच्या गायकांसाठी. आपलं जर पाप क्षालन करायचं असेल, पाप दूर करायचं असेल, बारकाईनं कथा आहे का, पाप दूर करायचं असेल तर चारधाम यात्रा सांगितलेली आहे. ठिकठिकाणी गंगेचे स्नान करा म्हणजे पाप दूर होतील. एकमेव हिंदू धर्म असा आहे की पाप दूर करणार आहे. शांत चित्ताने कथा श्रवण करा. आणि प्रसंग असा झाला की देवांसारखे देव सुद्धा पळून गेले बर का. तारकासूर दैत्य हा उन्मत्त झाला, स्वर्गाचा राजा झाला. आणि आता 33 कोटी देव शिवशंकराला शरण आलेले होते. प्रभो
काहीतरी करा प्रभो, दैत्य उन्मत्त झालेला आहे आणि या दैत्याला मरण तुमच्या मुलापासून आहे. तुमचं लग्न झालंय, संतती निर्माण करण्याची काहीतरी व्यवस्था करा प्रभो. 33 कोटी देवांनी विनंती केल्यामुळे भगवान शंकर आता पार्वतीला सोबत घेऊन एकांतामध्ये गेल्याचं वर्णन आहे बरं का. भगवान शंकर बराच काळ एकांतामध्ये गेले होते पार्वती मातेसह. हा दैत्य जास्तच उन्मत्त होऊ लागला आणि म्हणून 33 कोटी देवांना असं वाटलं की प्रभू किती वर्षापासून पार्वतीला सोबत घेऊन एकांतामध्ये गेले आणि हा दैत्य उन्मत्त झालाय तारकासूर. म्हणून 33 कोटी देवांनी प्रभूची प्रार्थना केल्याचं वर्णन आहे. इथं प्रार्थना सांगितलेली आहे, ही संस्कृत मध्ये प्रार्थना. आणि 33 कोटी देवांनी प्रार्थना करून भगवान शंकराला जागृत केल्याचं वर्णन आहे. शिव पार्वती एकांतामध्ये होते, यांना जागृत केलं. आणि तुम्हाला सांगतो, भगवान शंकरापासून पार्वतीला दिवस जाणार होते, परंतु यांनी आवाज दिला 33 कोटी देवांनी. त्यामुळे भगवान शंकर एकदम झोपेतून कसं उठतो आपण डचकून, तसे भगवान शंकर पटकन एकांतातून बाहेर आले. कारण माझे मुलं मला आवाज देत आहेत. 33 कोटी देव आले शंकर बाहेर. मुलांनो, देवाय हो, का आवाज दिला? प्रभो, हा तारकासूर दैत्य उन्मत्त झालेला आहे. इकडे भगवान शंकर म्हणतात, अरे देवाय हो, 30 योजना करण्यासाठी मी पार्वतीला सोबत घेऊन एकांतामध्ये गेलो. ती सगळी तयारीच चालू होती, पण तुम्ही एकदमच आवाज दिला मला. आता भगवान शंकराला एकांतामध्ये नाही जावं वाटलं. भगवान शंकर उठले, कैलासात निघून गेले. पार्वती माता संतापली. पार्वती 33 कोटी देवांवर अशी संतापली की तुमचंच कार्य करण्यासाठी आम्ही नवरा बायको एकांतामध्ये आलोय. मला सांगा, ज्या भगवान शंकरांनी कामदेवाला भस्म केलं, त्या भगवान शंकराला कामदेवाचा अंश तरी लागेल का? सांगा बरं. षड विकारापासून देव दूर असतात. षड विकार आपल्याला शिवलेले असतात. शब्द ऐका माझे. या षड विकारामुळे आपण बेजार झालोय. त्यामधला पहिलाच विकार आहे कामविकार. म्हणून षड विकारामध्ये पहिलाच विकार जिंकून दाखवा, मग बाकीचे आपोआप जिंकले जातात. विश्वामित्रासारखे जर मेनकेच्या पाठीमागे पळ सुटले तर तुमची आमची काय बाबी. जरा चिंतनाचा विषय बरं का शिवमहापुराण. सहजासहजी लक्षात नाही येणार, म्हणून लक्षपूर्वक कथा ऐका. कथा ऐकायला मिळत नाही, पण मी व्यवस्थित सांगणार. आज मी कथेवर जास्त भर देणार आहे, कारण उद्या माझ्याजवळ वेळ कमी आहे. त्याच्यामुळे बेल नंतर वाटू आपण, इथं ठेवून द्या सध्या. मध्ये मध्ये फक्त त्या वाटलंच तर त्या ताईकडे द्या. फक्त स्तब्ध राहा. मला साथ द्या 5 वाजेपर्यंत. 5 नंतर 1 मिनिट सुद्धा मी जास्त होऊ देणार नाही, काळजी करू नका. एकदा की कथा चालू झाली ना की मध्ये उठायचं नाही, बोलायचं नाही. एक वातावरण तयार करावं लागतं. कथा सांगायची म्हटल्यानंतर वातावरण तयार करावं लागतं. आणि एकदा की वातावरण तयार झालं ना की मग कथा ऐकण्यामध्ये काही मजा आवर आहे. कथा सुरू होण्याच्या आधीच काय तुमचे हालचाल चुळबुळ तिनंत आधीच करून घ्या. एकदा कथा चालू झाली की फक्त मी आणि माझा शिवशंकर आणि तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे. कान सतर्क पाहिजे. आणि 3च तासाची कथा आहे, असं काही जास्त नाही. पण काल मी थोडंसं जास्त यासाठी घेतलं कथा, यासाठी कथा घेतली की अजून एक पुढचे अध्याय मला घ्यायचे ना, त्यामुळे. आणि त्यातही संगीत म्हटल्यानंतर मग तर संगीत हा महाशंकराचा जीवाभावाचा विषय. भगवान शंकर नटधारी आहेत, म्हणून ज्या कलाकारांना ट्रॉफी दिल्या जाते ना, तुम्ही टीव्हीवर पाहता ट्रॉफी दिल्या जाते, तिथे ट्रॉफी अशी आहे की नाचताना एक व्यक्ती आहे. ते कोण आहेत माहिती आहे का? ते आमचे शिवशंकर आहेत. ते नटधारी आहेत. ते कथेमध्ये मध्ये मध्ये संगीत फार मजा आवर आहे रे. ते काय माहिती का, एकदा की अमृत चाखायला लागलो ना की त्या अमृताची गोडी कळली ना की तो माणूस या गोळाच्या नादी लागत नाही, हे लक्षात असू द्या. एकदा लेकराला त्या एकदा की मधाची चव कळली ना त्या लेकराला की ते लेकरू परत ते मधच चाटत. म्हणून मला फक्त 5 वाजेपर्यंत साथ द्या, विनंती माझी. पार्वती माता 33 कोटी देवांवरती संतापली आणि काय बोलली माहिती का? 33 कोटी देवाय हो, तुमचंच काम करण्यासाठी आम्ही नवरा बायको एकांतामध्ये आलो आणि आम्ही एकांतामध्ये असताना तुम्ही चक्कपैकी आवाज दिला माझ्या नवऱ्याला. जा मी शाप देते तुमच्या 33 कोटी देवांना.
की तुम्ही 33 कोटी ते 33 कोटीच राहताल. त्या दिवसापासून 33 कोटी ते 33 कोटीच राहिले आहेत. एकही वाढला नाही देव आणि एकही कमी झाला नाही. आता पार्वती माता रागवलेल्या अवस्थेमध्ये निघाली. पण इकडे प्रसंग काय झाला सांगू तुम्हाला. शिवशंकराचं तेज, वीर्याचा थेंब तेज ते खाली पडत होता. आणि शिवशंकराचं तेज आहे ते साधारण तेज नाहीये पहा. भगवान शंकराचं तेज तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस पडलं ना जमिनीवरती, त्यावेळेस जमिनीला सुद्धा त्या तेजाचा दाह शांत होईना. तर भोंगा थोडा कमी करा बरं का, भोंगा कमी करा, भोंगा आहे ना कमी करा थोडा. आणि इथला आवाज द्या, हा बॉक्सचा आवाज द्या. देव देव महादेव भूतात्मन भूत भावना. म्हणून ती भूमी म्हणते की प्रभो मला तुमच्या या तेजाचा दाह शांत होईना. अग्नी देवतेला सांगितलं की अग्नी देवता हे वीर्याचा, महादेवाचा जो वीर्याचा थेंब आहे तुम्ही धारण करा. अग्नी देवतेला सुद्धा तो दाह शांत होईना. आणि म्हणून अग्नी देवतेनं सांगितलं की मी ऋषी पत्न्यांजवळ हे तेज शिंपडतो. माघ महिना होता. काही सप्त ऋषींच्या बायका आंघोळ करण्यासाठी माघ महिन्याच्या त्या मुहूर्तावरती गंगेच्या काठी आलेल्या होत्या. आणि त्या ऋषी पत्न्यांनी आंघोळ केली. सप्त ऋषींच्या बायका होत्या पहा. आंघोळ केली, बाहेर आल्या, थंडी वाजत होती. माघ महिन्यामध्ये फार थंडी असते. या महिन्यात तिकडं सुद्धा फार थंडी आहे सध्या. तुम्ही युपी मध्ये जर गेलात ना, MP मध्ये, तर फार थंडी आहे तिथं. सध्या आपल्या इथं काही एवढी थंडी नाहीये, पण तिकडे फार थंडी आहे MP आणि UP मध्ये. ऋषीपत्न्यांना थंडी वाजत होती. स्नान करून त्या बाहेर आलेल्या होत्या. म्हणून त्या पाहत होत्या. जवळ शेकोटी होती. म्हणून सप्त ऋषीपैकी त्यापैकी 6 जणी निघाल्या शेकण्यासाठी अंग. त्या अग्नीच्या जवळ थांबल्या. आणि अग्नी नारायणानं जे वीर्याचं ते वीर्य होतं ना महादेवाचं तेज, त्या 6 जणींवरती शिंपडलं पहा. आणि त्याच्यामुळे त्या तिघींनाही गर्भ राहिला. नवे तर 6 जणींना गर्भ राहिला. मग 6 जणींनी 6 महिन्यापर्यंत गर्भाचा सांभाळ केला. आणि 6 जणींनी ऋषीपत्न्यांनी तो गर्भ काढला आणि पाण्यामध्ये फेकून दिला. मग त्यानंतर 6 तुकडे एकत्र झाले आणि 6 तोंडाचे कार्तिक स्वामी जन्माला आले. कार्तिक स्वामी असे जन्माला आले. मग कार्तिक स्वामी जन्माला आल्यानंतर पार्वती माता आली. पार्वतीनं कार्तिकाला जवळ घेतलं, त्याला घरी आणलं कैलासामध्ये. त्याला स्तनपान करवलं पार्वती मातेनं. आणि कार्तिक स्वामी लहानाचे मोठे होऊ लागले. कैलासामध्ये छानपैकी कार्तिक स्वामी खेळू लागले. खेळायला काय होतं कार्तिक स्वामीला कैलासामध्ये? चंद्र घ्यायचा महादेवाच्या डोक्यावरचा आणि चेंडू चेंडी म्हणून कॅच म्हणून खेळायचं. आता प्रसंग असा झाला तुम्हाला सांगतो. कार्तिक स्वामी लहानाचे मोठे होऊ लागले. आणि कार्तिक स्वामीला खेळायला अजून काय होतं तर सर्प होता. ते सर्प घ्यायचे, एकमेकाच्या अंगावरती असे मारून ते सर्प खेळायचे. सर्पांसोबत खेळायचे, हत्तीसोबत खेळायचे. कार्तिक स्वामी फार शूरवीर होते. शेवटी मुलगा कोणाचा येतो? तो महादेवाचा मुलगा येतो. 6 तोंड होते कार्तिक स्वामीला. 6 तोंड होते, 6 तोंडाचा मुलगा. आणि कार्तिक स्वामी बरेचसे मोठे झाले. 33 कोटी देवांनी कार्तिकेयाची प्रार्थना केल्याचं वर्णन आहे. कार्तिका तुम्ही काहीतरी करा, या तारकासूर राक्षसाला मारा. म्हणून स्वतः कार्तिक स्वामी युद्ध करण्यासाठी निघाले. आणि युद्धामध्ये तारकासूर दैत्याला कार्तिक स्वामीनं मारल्याचं वर्णन आहे. आणि तारकासूर दैत्य ज्यावेळेस मरण पावला त्यावेळेस देवांनी जय जयकार केला. कार्तिकेय भगवान की जय. कार्तिक स्वामीचा जय जयकार होऊ लागला. सगळ्यांनी कार्तिक स्वामीचा जय जयकार केला. कार्तिक स्वामी घरी आले. पार्वती मातेनं आपल्या लेकराला ओवाळलं. आपल्या मुलानं काही चांगले जर काम केले, कुठले चांगले जर, ओवाळण्याची पद्धती, लेकराचा वाढदिवस असेल त्यावेळेस ओवाळण्याची पद्धती, औक्षण म्हणजे आयुष्य वाढलं पाहिजे. आणि लेकराच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण अन्नदान केलं पाहिजे. आपण वाढदिवसाच्या दिवशी अन्नदान करतो, वाढदिवस साजरा करतो, पण पत्रिका छापू लोकांना पाठवतो. या आमच्या लेकराचा वाढदिवस आहे, कोणी टोप्या घेऊन या, कोणी
शर्ट घेऊन या, कोणी टोपी घेऊन या, कोणी रुमाल घेऊन या. मला असं म्हणायचे, वाढदिवसाच्या ऐवजी तिथं दुसरा शब्द लिहायला पाहिजे, काढ दिवस. काढ काढ, जेवढं काढता येईल तेवढं काढ. अरे शब्दामध्येच अर्थ आहे ना. वहाड, वरण वहाड, भाजी वहाड, पोळी वहाड, चटणी वहाड, वाढ. आपल्या लेकराच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या हातामध्ये थोड्याशा वाती द्यायच्या, थोडंसं तेल द्यायचं वाटीभर. त्याला सांगायचं, पुंडलिक नगरमध्ये जिथं जिथं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दिवे लाव. कारण मंदिरामध्ये इथे जर त्याच्या हातून दिवे लावले गेले तर 7 जन्मापर्यंत तो अखंड दिवा राहतो. आयुष्यामध्ये जसं दिवा अंधार एकंदरीत जळून टाकतो की नाही, दिवा अंधार जळून टाकतो, त्याच्या आयुष्यामध्ये दिव्यासारखा उजेड पडल. वर्णन आहे पहा. त्या तारकासूर दैत्याला मारल्यानंतर आज पार्वती मातेनं आज सुंदर प्रकारे ओवाळण्याचं वर्णन आहे. आणि ओवाळल्यानंतर आता मात्र कार्तिक स्वामी आपल्या कैलासामध्ये लहानाचे मोठे होऊ लागले. आणि त्यानंतर शिवमहापुराणामध्ये कार्तिक स्वामीचा जन्माच्या कथा झाल्यानंतर येते कथा, ती म्हणजे गणपतीच्या जन्माची कथा येते पहा. आता गणपतीचा जन्म आहे, ऐका आता कशी कथा येते. इत्या कर्णवचस्तस्य नारदस्य महामुने प्रसन्न मानसो ब्रह्मा प्रत्युवाच शिवम स्मरण. आता सुतांनी गणपतीला नमस्कार केला आणि गणेशाच्या जन्माची कथा सांगायला सुरुवात केली पहा. ओम नमो गणराज गजानन, 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 ओम नमो गणराज गजानन. रुणझुणू टाळ वाजे, लप लप सोंड हाले, टाळ वाजे, रुणझुणू टाळ वाजे, लप लप सोंड हाले, हाले लप लप सोंड हाले, नाचत येई अंगना, नाचत येई अंगना. ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन. वरती शारदा खांदी झळकत विना, हंसावरती शारदा खांदी झळकत विना, नाचत
गणपती शिरोमणी, शाही शास्त्रामध्ये गणपती शिरोमणी, शाही शास्त्रामध्ये गणपती शिरोमणी, शाही शास्त्रामध्ये गणपती शिरोमणी, महादेव दास लागे चरणी, महादेव दास लागे चरणी, महादेव दास लागे चरणी, महादेव दास लागे चरणी. ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन, ओम नमो गणराज गजानन. सूतांनी गणपतीला नमस्कार केला आणि गणेशाच्या जन्माची कथा सांगायला सुरुवात केली. आता गणेशाच्या जन्माच्या 2 कथा सांगितल्या जातात भाविकांना. पहिली कथा सांगितली जाते की शनीची वक्र दृष्टी पडल्यामुळे गणेशाचा शिरच्छेद झाला, अशी पहिली कथा सांगितली जाते. आणि दुसरी कथा अशी सांगितली जाते की पार्वती माता स्नान करण्यासाठी बसलेली आहे आणि पार्वती मातेनं आपल्या अंगावरचा सगळा मळ बाहेर काढला. तीच कथा इथे आलेली आहे. आणि ती कथा अशी आहे शिवमहापुराणामध्ये, बारकाईने ऐका. एकदा माता पार्वती कैलासामध्ये बसलेली होती. गणपती जन्माची कथा आहे बरं का. आणि माता पार्वती आपल्या दासदाशींसोबत बसलेली होती. त्या दासींचे नाव सुद्धा आलेले आहेत. जया आणि विजया नावाच्या 2 दासी पार्वती माता बसलेली होती. आणि चर्चा चालू असताना त्या जया आणि विजया ज्या 2 जणी होत्या ना, ते माहेरकडून दिलेल्या होत्या, आलेल्या होत्या. कारण जुन्या काळी 8 वर्षात भवेत कन्या, मुलीचे लग्न जुन्या काळी 8 वर्षाचं असताना लग्न व्हायचं. म्हणून 8 वर्षाच्या पोरीला काय कळणार सांगा बरं? नवरा काय आहे, सासूबाई काय आहे, सासरा काय आहे, सासूबाईची सेवा कशी करायची, सासऱ्याची सेवा कशी करायची, नवरीची सेवा. म्हणून हे सगळं सांगण्यासाठी लग्नाच्या दिवशी एक माहेरून बाई दिल्या जायची. जुना काळ असा होता. त्याला बोळाव करीन काहीतरी म्हणायची बघा, असं काहीतरी म्हणायचं. मग ती सांगायची फर्स्ट नाईट काय, शेवट नाईट काय. आजकालच्या पोरीला हे काही सांगण्याची गरज आहे का? आजकालच्या पोरी म्हणतात, आई तू काय माझ्यासोबत बाई देते माहेरकडून, मला सगळं माहिती आहे, तू काही मला सांगू नकोस. वेळ पडली तर सगळ्याला पालतं करील तिकडं मी, तू काळजी करू नकोस. या जया आणि विजया नावाच्या 2 दासी पार्वती सोबत आलेल्या होत्या, माहेरकडच्या होत्या. आणि काय असतं माहिती का, माहेरच्या लोकांविषयी फार प्रेम आहे बायकांना. एखादा माहेरकडचा, आपल्या गावाकडचा माहेरचा माणूस जर आपल्या घरी आला तर किती आनंद होतो बायकांना, किती आनंद होतो. असं वाटतं की सगळं सुख आलंय. माहेरचा एक व्यक्ती जरी आला तरी, गावाकडचा एखादा माणूस आला, माहेरचा टॉमी जरी आला तरी, जास्त बोलायचं काम नाही, आमचा टॉमी आहे. आणि साहजिक कसे ना, त्याग करावा, महिलांनी त्याग करावा, पुरुष मंडळी का त्याग करतील? तुमचा हा त्याग पाहिला आपल्या ऋषी मुनींनी. म्हणून तुमच्या नावावरती हा देश करून टाकलेला आहे, भारत माता. पाकिस्तान माता म्हणा बरं, अमेरिका माता, इंग्लंड माता, बरं ते शोभतं का ते? बाईचा त्याग असतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि तो कोणासाठी? एकटा नवऱ्यासाठी. बाईला नवरा जर चांगला भेटला तर तिचं भाग्य, पण नवरा जर चांगला भेटला नाही तर आपलं सगळं भाग्य फुटतंय बा. म्हणून तुम्हाला सांगू,
या देशामध्ये आमच्या या 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 महिलांना इतका सन्मान दिलेला आहे, इतका सन्मान दिलेला आहे. नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, कारण नारे से ही पैदा हुए भीष्म द्रोण और हनुमान, भीष्म द्रोण और हनुमान, भीष्म द्रोण और हनुमान. इतका मोठा सन्मान भारत देशामध्ये तुम्हाला दिलेला आहे महिलांना, कारण जगाची उत्पत्ती ही तुमच्यापासून आहे. त्याच्यामुळे तुम्ही ब्राह्मणांचे मंत्र ऐकत जा. आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्र आहेत. पहिल्यांदा तुम्हाला सन्मान आहे, लक्ष्मी नारायणाभ्याम नमः. सांगा बरं, नाव कोणाचं आलं पहिल्यांदा? आलं नाही तुमचं नाव? लक्ष्मी म्हणजे तुम्ही झालात ना. उमा माहेश्वराभ्याम नमः आलं ना तुमचं नाव? मग माहेश्वर, मग महादेव, आधी उमा. शशी पुरंदराभ्याम नमः आधी तुमचं नाव आहे का नाही? सगळ्या कार्यामध्ये पहिल्यांदा सन्मान तुमचाच केलेला आहे. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी नाहीये ते घर जाऊन बघा, स्मशानभूमी दिसतं ते घर. ज्या घरामध्ये लक्ष्मी आहे ते घर उजळून निघतं. म्हणून तुम्हाला फार मोठा सन्मान दिलेला आहे. पार्वती माता आपल्या जया आणि विजया नावाच्या दासीसोबत गप्पा मारत बसलेली होती. आणि जया आणि विजया दोघी जणी पार्वतीला म्हटल्या, आई साहेब, आपल्या या कैलासामध्ये आपलं कोणीच नाहीये, आपलं ऐकणारा असा जवळचा माणूस कोणी नाहीये. पार्वती जया आणि विजयाला म्हणते, नाही ग, तसं काही नाहीये. दासी हो, हे सगळे आपलेच आहेत. हे शिवशंकर हे आपलेच आहेत. एवढंच कशाला, हे नंदी शृंगी भृंगी हे सगळे आपलेच आहेत. पण या दोघी जणी म्हणतात, नाही आई साहेब, हे सगळे नंदी शृंगी भृंगी हे महादेवाचं ऐकतात, आपलं ऐकणारं कोण नाहीये. तसं पार्वतीनं दुर्लक्ष केलं त्या दोघींच्या बोलण्याकडे. बायका एकांतामध्ये बसल्या आणि एकदा की बायकांच्या गप्पा चालू झाल्या की विचारूच नका काय काय बोलतील आणि काय काय नाही. हा, अशा बायकांचं बोलणं आहे. मध्यंतरी काय झालं तुम्हाला सांगू, आमच्या शेजारच्या काकू आल्या आमच्या घरी. बा, शेजारच्या काकू. आणि त्या शेजारच्या काकूनं घरी आल्यानंतर कुठानच केला. मी इकडे आलो होतो. आता हे साधारणतः हे मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका. आमच्या त्या शेजारच्या काकू घरी आले आमच्या, आणि आमच्या मंडळीचं मनच फिसकवून टाकलं. त्या शेजारच्या काकू म्हणतात, का ग तू इतकी चांगली आहे दिसायला, महाराज एवढे चांगले आहेत, महाराजांनी खरं पाहिलं तर सूट पॅन्ट घालावी, नोकरी करावी, आणि आज काय धोतर घालून तुझा नवरा फिरतो, ते पटत नाही मला. त्या शेजारच्या काकून आमच्या बायकोचं मनच बिघडून टाकलं. कथा संपल्यानंतर मी घरी गेलो, रुसून बसल्या होत्या कोपऱ्यामध्ये. म्हटलं काय झालं, बोलायचं नाही का? आमची मंडळी म्हणते, तुम्ही हे धोतर घालतात ना, मला पसंत नाही म्हणे. तिला म्हणलं, तुला कोणी सांगितलं? मी कोणाचं ऐकते का? परत रुसून बसली. मला असं वाटलं ही बोलच ना, बरं काही कळच ना कशामुळे रुसली. काही मी बोललो नाही सकाळपासून काही तिला. म्हणून मला असं वाटलं शेजारच्या काकूला जाऊन विचारावं. म्हणून मी शेजारच्या काकूकडे गेलो, आणि शेजारच्या काकूनं मला दारातच पाहिलं की त्या घाबरल्या. महाराज मी काही सांगितलं नाही बरं का तुमच्या बायको, मी काहीच सांगितलं नाही. लगेच लक्षात आलं की शेजारच्या काकूचं इंजेक्शन दिलं. मग घरी आलो. घरी आल्यानंतर तिला समजावून सांगितलं. तिला म्हटलं, असं नसतं, आपला धर्मच आहे. आपला धर्म लोकांना सन्मार्गाला लावण्याचा, हे पोथी पुराणं सांगण्याचा आपला धर्म आहे. त्या दिवसापासून चॅनल पद्धतशीर नाही, तर कधी बदललं की फारच अवघड आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नका, चॅनल आणत नाही तेच बरं आहे. अशा जया आणि विजया नावाच्या या दोन दासीनं पार्वतीचं मन बदलून टाकलं. पण पार्वती म्हणते, अगं तसं नाही ग, हे सगळे कैलासामधले आपलेच आहेत. आणि आता प्रसंग असा झाला की पार्वती मातेनं घरामध्ये गेल्यानंतर पार्वतीला आता आंघोळ करायची होती. पार्वती माता गंगालयाच्या त्या जवळ बसली, म्हणजेच गंगाळाच्या जवळ बसली, स्नानगृहामध्ये गेली आणि आंघोळ करायची होती म्हणून ती बसली. सगळ्या दासदासी आल्या. दासदासीनं उठणं लावलं. देवांची आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान असं आहे की दररोज उठणं लावतात देव. भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा दररोज उठणं लावत होते. हा प्रसंग आहे श्रीमद भागवतामध्ये. पार्वती मातेला असं उठणं लावलं दासदासीनं. आणि महादेवाला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची होती पार्वतीला. महादेव एकदम स्नानगृहामध्ये आले, बाथरूम मध्ये. आता सगळ्या दासदासी अशा उठणं लावत होत्या. दासदासी लाजल्या, त्यांनी पटापटा माना खाली घातल्या. पण पार्वती मातेनं तो प्रसंग पाहिला. पार्वतीला सुद्धा हे नाही आवडलं. काही महत्वाची गोष्ट सांगायची म्हटल्यानंतर ठीक आहे, आंघोळ तर होऊ द्यावी ना माझी.
एकदमच आले आतमध्ये. आता पार्वतीच्या लक्षामध्ये आलं, मला जया आणि विजया या दोघी जणी बोलल्या होत्या की आपलं हक्काचं माणूस कोणी नाहीये, एक हक्काचा व्यक्ती पाहिजे. पार्वतीच्या तेव्हा लक्षामध्ये आलं. आता पार्वती मातेनं आपल्या अंगाला जे उठणं लावलेलं होतं की नाही, ते उठणं असं आपल्या अंगाला घासत घासत त्याचा असा गोळा तयार केला, मळाचा. त्यातून मळ असा बाहेर आला आणि मळाचा गोळा बाहेर केला, काढला. आणि त्याला छानपैकी पाय, हात, असे कान, डोळे असे छानपैकी मूर्ती तयार केली पार्वती मातेनं अंगातील मळापासून, बरं का. आणि पार्वतीनं त्याच्यामध्ये जीव ओतला. शेवटी देव आहेत ते, देव काही पण करू शकतात. आपण सामान्य माणसं आहोत तेच बरे, आपल्या हातामध्ये अधिकार दिला नाही तेच बरे. आपल्याला जर आपल्या हातात अधिकार दिला असता ना पाणी द्यायचा, आपण लोकायला पाणी पाणी करून मारलं असतं. लाईटचं ते बटन, जरा लाईटचं बटन आपल्या हातात दिलं असतं ना, तर आपण लाईट बंद केले असते. कोणाचं भागवते? लकडे मावशीचं लाईट बंद कर, लाईट बंद कर. आपण लाईट बंद केले असते. भागवत चालू झालं ना, शिवपुराण चालू झालं की कथा चालू झाली. आपल्या हातात हे काही दिलं नाही ते बरं आहे. परमेश्वरानं आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं 2 धाक लावलेत. एक म्हणजे पोटाचा धाक, दुसरा म्हणजे मरणाचा धाक. सांगा बरं, जन्मल्यापासून ज्यावेळेस तुम्ही खायला लागलात, आपण जेवण करायला लागलो लहानपणापासून, ते आजपर्यंत किती क्विंटल अन्न खाल्लं तुम्ही सांगा? नाही ना सांगता येणार. खाल्लं तर विसर्जन झालं की परत खावंच लागतं की नाही? पोट रिकामं झालं की परत खावंच लागतं की नाही? आणि दुसरा धाक आहे तो मरणाचा. सांगा, तुमचं मरण कोणत्या दिवशी किती वाजता आहे? काळ, वेळ सांगता येईल का? दिनांक हे काही सांगता येणार नाही. मग मरणाचा धाक आणि पहिला धाक म्हणजे तो पोटाचा धाक. आणि बरं आहे, हे 2 धाक आपल्याला लावून दिले देवानं. आपण जर अमर असतो तर काय काय केलं असतं विचार करा ना तुम्ही. एवढी तरी लोक आले असते का शिव महापुराणाला? आपण जर अमर असतो तर. पार्वती मातेनं त्या छानपैकी चिखलाचा गोळा होता, त्याला हात पाय डोळे काढले, छान त्याच्यात जीव ओतला आणि त्याला नाव ठेवलं पार्वतीनंदन. छान मुलगा छोटासा जन्माला आला, 8 वर्षाचा झाला. पार्वती माता आंघोळ करत होती आणि पार्वतीनं त्या पार्वतीनंदनाला सांगितलं, बाळा आजपासून तुझं नाव पार्वतीनंदन. तू दाराच्या उंबरठ्यावरती जाऊन उभा आहे, माझी आंघोळ चालू आहे, जोपर्यंत मी आज्ञा देणार नाही तोपर्यंत आतमध्ये कोणाला येऊ देऊ नकोस. पार्वतीनंदनाच्या हातामध्ये काठी दिली पार्वतीनं आणि त्याला सांगितलं, दे पहारा. आणि छानपैकी पार्वतीनंदन काठी घेऊन दाराच्या उंबरठ्यावरती उभे राहिले, कोणालाच येऊ देईनात आतमध्ये. इंद्र, तुम्हाला सांगतो, कोणी जरी आलं तर आडवे राहायचे. महादेवाला परत एक मनामध्ये गोष्ट आली आणि पार्वती मातेला सांगण्यासाठी महादेव आले स्नानगृहामध्ये. पार्वती नंदनानं रस्ता अडवला. ठहरो, कोण तुम्ही? महादेव म्हणतात, बाळा हे माझंच घर आहे, हे कैलास पर्वत माझं घर आहे, तू रस्ता चुकलाय का? पार्वती आतमध्ये स्नान करते, मला तिला महत्वाची गोष्ट सांगायची, बाजूला सरक. पण पोरग काही बाजूला सरकन. खूप वेळ प्रयत्न केला. अरे महादेव म्हणतात, बाळ तुझं नाव काय? मी पार्वती नंदन आहे. तुझ्या आई वडिलाचं नाव काय? रस्ता चुकलाय का तू? माझी आई सध्या घरामध्ये स्नान करते, आतमध्ये स्नानगृहामध्ये. जोपर्यंत तिनं आज्ञा दिली आंघोळ होणार नाही तोपर्यंत घरात कोणाला येऊ द्यायचं नाही स्नानगृहात. तुझी आई? हो, स्नान करते. महादेव म्हणतात, आत्ताच तिला भेटून गेलो मी आणि आत्ता पोरग. संतापले ना महादेव, बाळा बाजूला सरक, मी तुला शेवटचं सांगतोय. पण गणेश बाजूला सरकनत बा, आईची आज्ञा होती ना. आता महादेव संतापले आणि महादेवाने आपल्या जवळचा त्रिशूळ घेतला. बाळा तुला शेवटचं सांगतो, बाजूला सरक. नाही ऐकलं ते ना. महादेवाने त्रिशूळ घेतला, जसा फेकून मारला, पार्वती नंदनाच्या गळ्याला लागला आणि ते तोंड इतकं उंच उडत गेलं, ते इतकं उंच उडत गेलं. आजही गणेश पुराणामध्ये वर्णन आहे, ते तोंडच सापडणं, ते मुंडक कुठं उडून गेले. ही बातमी आतमध्ये पार्वतीला कळली. पार्वती बाहेर आली आणि पार्वती रागावली, माझा मुलगा जिवंत करून द्या. पार्वतीचा आक्रोशच इतका होता की 33 कोटी देवांना यावं लागलं कैलासामध्ये.
आणि 33 कोटी देवांनी पार्वतीला शांत करण्याचा प्रयत्न केला. आई साहेब शांत व्हा, आई साहेब. पण पार्वती कशी शांत होईल सांगा ना. पार्वतीचा आक्रोशच असा होता की माझा बाळ मला जिवंत करून द्या देवाय हो. भगवान शंकर स्तब्ध झालेले होते, बाजूला बसलेले होते. भगवान शंकर काहीच बोलत नव्हते. पार्वतीचा रागच इतका होता. या कथेतून एक गोष्ट शिकायला भेटली आपल्याला. बायको संतापली तर नवऱ्यानं शांत बसावं, नवरा संतापला बायकोनं तरी शांत बसावं. आणि दोघं जर संतापली आणि भांडायला लागलेत की कोर्टाच भेटावं लागतं सही करायला फारकतीच्या पेपरवर. आता मात्र प्रसंग असा झाला की पार्वती माताचा आक्रोशच इतका होता, माझा बाळ मला जिवंत करून द्या देवाय हो, मला बाकी काही सांगू नका. आई साहेब शांत व्हा. पार्वती कशी शांत होईल. आपल्या लेकराला साधी ठेच जरी लागली तरी आपण शांत बसतो का हो. आईचं हृदय पहा. म्हणून आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तिला फक्त प्रीती माहिती आहे लेकराविषयी, तिला लाभ नाही माहिती. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई जर असेल तर तुमच्यासारखे श्रीमंत कोणी नाहीये. आई नसेल तर तुमच्यासारखे भिकारी कोणी नाही. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपल्यासारखे श्रीमंत कोणी नाही. पार्वती मातेचा आक्रोशच इतका होता पार्वतीचा की मला माझा बाळ जिवंत करून द्या. 33 कोटी देवांनी महादेवाची प्रार्थना केली की प्रभो तुम्ही शांत बसलात, तुम्ही काहीतरी करा. आई साहेब संतापलेले आहेत, काहीतरी करा. आणि 33 कोटी देवांनी प्रार्थना केल्यानंतर महादेव म्हणतात ठीक आहे, या लेकराला मी जिवंत करतो. माझ्याजवळ संजीवनी विद्या आहे. महादेवाकडे काय म्हणून नाहीये. संजीवनी विद्येचा प्रभाव फक्त महादेवाकडे, काय म्हणून नाही आमच्या प्रभूकडे. मी तुम्हाला बोललोय ना की सुदर्शन चक्र विष्णूला देणारे आमचे शंकर आहेत. या देवांना शक्ती देणारे आमचे शंकर आहेत. संजीवनी विद्या 33 कोटी देवांपैकी कोणाकडेच नाहीये. जर एक आमचे शिवशंकर सोडले तर. संजीवनी विद्या मेलेले माणसं सुद्धा जिवंत करण्याची विद्या आहे ती फक्त महादेवाकडे आहे. शुक्राचार्यांनी तपश्चर्या केली होती म्हणून शुक्राचार्यांनी तो मंत्र महादेवाकडून घेतला, पण कालांतरानं ते सुद्धा विसरून गेले. फक्त संजीवनी मंत्र आमच्या महादेवाकडे. महादेव म्हणतात देवाय हो, मी तुम्हाला सांगतो आता या बाळाला जिवंत करायचं तर एकच उपाय. ते लेकराचं मुंडकं उडून गेलंय, ते कुठं गेलं माहिती नाही. आता तुम्ही सगळे 33 कोटी देव उत्तर दिशेला जा आणि समोरून मानव येऊ द्या, दानव येऊ द्या, पशु पक्षी येऊ द्या, त्याचं मुंडकं कापा आणि ते माझ्याकडे घेऊन या. मी तोपर्यंत कलेवर स्वच्छ धुवून घेतो. देव निघाले उत्तर दिशेला. महादेवानं त्या लेकराचं धड पडलेलं होतं पार्वती नंदनाचं, ते स्वच्छ केलं महादेवानं. काही देव थांबलेले होते, काही देवानं स्वच्छ केलं कलेवर. आणि उत्तर दिशेला जे देव गेलेले होते, उत्तर दिशेला एक हत्तीचं पिल्लू नुकतंच जन्माला आलेलं. आणि ते पिल्लू छोटशे कानं, छोटीशी सोंड, असे बारीक डोळे, डोळ्यासमोर चित्र आणा, ते असं दुडू 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 पळत येत होतं. हत्तीचं पिल्लू नुकतंच जन्माला आलेलं. देवांनी त्याच हत्तीच्या त्या पिल्लाची तोंड मान कापली, ते तोंड घेतलं आणि महादेवाच्या हातात आणून दिलं. महादेवाने ते तोंड घेतलं आणि त्या लेकराच्या पार्वती नंदनाचा जो धड पडलेलं होतं ना, त्या धडावरती बरोबर ते मुंडकं असं चिटकवलं. अमृतमय हात फिरवला, मुलगा जिवंत झाला. आणि मुलगा इतका सुंदर उठून बसला आणि त्याला नाव ठेवण्यात आलं गजाचं मुख म्हणून गजानन. अशा या गजाननाला सगळ्या 33 कोटी देवांनी नमस्कार केलेला होता. गजानन गणपती भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. 33 कोटी देवांनी गजाननाची पाद्यपूजा केली. आज गणपतीच्या अंगावरती रंग होता शेंद्री कलरचा, म्हणून देवांनी आशीर्वाद दिला.
की सगळे लोक तुला शेंदूर अर्पण करतील. प्रत्येक देवांनी गणेशाला काही ना काहीतरी शस्त्र अस्त्र दिल्याचं वर्णन आहे. आणि आता 33 कोटी देवांनी पार्वती मातेला प्रार्थना केली की आई साहेब तुम्ही जगदंबा आहात, एवढं संतापू नका, बाळ जिवंत झालाय तुमचा. पार्वती मातेनं आपल्या गजाननाला जवळ घेतलं, त्याला मांडीवरती बसवलं, आपल्या मांडीवर बसवलं. महादेव आले, महादेवानं पार्वतीला शांत केलं आणि महादेवानं पार्वती मातेला बाजूला बसवलं. पार्वतीनं गणपती मांडीवर घेतले, डोळ्यासमोर चित्र आणा. आणि जे कार्तिक स्वामी होते ना, ते कार्तिक स्वामी अशा पायाजवळ बसवले आणि हा परिवार या ठिकाणी परिपूर्ण झाला. 33 कोटी देवांनी आशीर्वाद दिला गणपतीला. आणि गणपतीचा जन्म कधी झाला? माघ शुद्ध चतुर्थी, तो गणपतीचा हॅपी बर्थडे. आणि माघ शुद्ध पंचमी हे सरस्वती मातेचा जन्मदिवस आहे. आज 33 कोटी देवांनी गणेशाला परत एक आशीर्वाद दिला की सगळे लोक पहिल्यांदा तुझी पूजा करतील. निर्विघ्नतेचं पद विनायक देवतेकडून काढून घेतलं आणि गणपतीला बहाल करून दिलं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा पूजेचा मान आमच्या गजाननाला प्राप्त झालेला आहे. आधी हे पद कोणाकडे होतं? विनायक देवतेकडे होतं. आणि विनायक देवता आळशी होती, म्हणून तुम्ही कॅलेंडरमध्ये पहा, पौर्णिमेच्या आधी शुद्ध आहे आणि पौर्णिमेच्या नंतर वद्य आहे. ते शुद्धामध्ये जी चतुर्थी येते ना, ती विनायकी चतुर्थी आहे. आणि वद्यामध्ये जी चतुर्थी येते ती संकष्टी चतुर्थी आहे. तो मान आमच्या गणेशाला प्राप्त झालेला आहे. मग तिथे नारद आले आणि नारदानं गणेशाची स्तुती केल्याचं वर्णन आहे. एक अष्टक नारदानं गणपती प्रित्यर्थ तयार केल्याचं वर्णन आहे. ते अष्टक आपण सगळेजण म्हणू. तुम्हाला जर अष्टक पाठ असेल तर म्हणा, नाही तर किमान हात जोडून प्रार्थना करा. जी काय तुमच्या मनातली इच्छा आहे ती गणपती पूर्ण करतील. हे स्तोत्र नारदानं तयार केलंय, हे शिवमहापुराणात वर्णन. हे स्तोत्र तुम्हाला पाठ आहे, म्हणा. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं मायु कामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशीं गणपतिं द्वादशं तु गजाननं. द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपति स्तोत्रं षड्भिर्मासे फलं लभेत्. संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा. गणेशस्य प्रसादतः गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे संकट विनाशनम गणपति स्तोत्र संपूर्णम. गजानन गणपति भगवान की नमः. पार्वती पते शिव हर हर महादेव. अशा या गणपतीची जन्माची कथा या ठिकाणी सुतांनी ऋषी मुनींना वर्णन केल्याचं वर्णन आहे पहा. या गणपतीला आपण सगळेजण शरण जाऊ. हे गणपती गजानन, हे गणपती गजानन, मेरे द्वार तुम पधारो. हे गणपती गजानन, द्वार तुम पधारो. हे गणपती गजानन,
गणपति गजानन बिगड़ी मेरी बना के मेरा भाग्य तुम सवारो, बिगड़े मेरे बना के मेरा भाग्य तुम सवारो, बिगड़ी मेरी बना के मेरा भाग्य तुम सवारो, बिगड़े मेरे बना के मेरा भाग्य तुम सवारो। हे गणपति गजानन, हे गणपति गजानन मेरा द्वार तुम पधारो, हे गणपति गजानन हे गणपति गजानन मेरे द्वार तुम पधारो, क्या बात? हे गणपति गजानन। टाळी वाजवा टाळी। टाळीचा आवाज आला पाहिजे, टाळीचा। मी एकटाच आहे, तुम्ही सगळ्याजणी असं फेकट टाळी वाजवायची। क्या बात आहे। शुभ लाभ के हो दाता तुम भाग्य के विधाता, शुभ लाभ के हो दाता तुम भाग्य के विधाता, मर्जी बिना तुम्हारे धन धान्य कुछ न आता, मर्जी बिना तुम्हारे धन धान्य कुछ न आता, नैया फसी भवर में, नैया फसी भवर में, उससे पार तुम उतारो, हे गणपति गजानन मेरे द्वार तुम पधारो, हे गणपति गजानन। टाळी वाजवायची, टाळी। निर्बल को देते काया, निर्धन पे करते छाया, निर्बल को देते काया, निर्धन को देते छाया, देवों में अग्रणी तुम जग तुमसे ही समाया, देवों में अग्रणी तुम जग तुझ में ही समाया, दे ज्ञान का तू दर्पण मुझको भी तो उबारो, दे ज्ञान का तू दर्पण मुझको भी तुम उबारो, दे ज्ञान
गजानन गणपती भगवान की जय नमः. पार्वती पतये शिव हर हर महादेव. गणपतीच्या जन्माची कथा अशा पद्धतीने परिपूर्ण होते. आता प्रसंग असा येतोय पहा. गजानन गणपती कैलासामध्ये लहानेचे मोठे होऊ लागले आणि लहानेचे मोठे होत असताना आता गणपती सुद्धा आपल्या कैलासामध्ये उंदरासोबत खेळू लागले बर का. घरामध्ये लहानेचे मोठे झाले गणेश, बरेचसे मोठे झाले, वयामध्ये आले. ऐका, आणि कार्तिक स्वामी सुद्धा वयामध्ये आले. आपले 2 मुलं वयामध्ये आले. आता मला सांगा, आपले पोरं वयामध्ये आल्यानंतर आई वडिलांची अपेक्षा काय असते? सून घरामध्ये आणण्याची, लग्न होईल याची अपेक्षा असते. सूनमुख पाहण्यासाठी किती रुसल्या होतात तुम्ही. इतक्या तुम्ही सूनमुख पाहिलंय ना. बरं, सूनमुख कसं पाहतात लग्नामध्ये सांगा बरं. आधी गादी टाकावं लागते, बरोबर आहे का. मग त्याच्यावर नवीन चादर टाकावं लागते, मग धान्याचा चौक काढावा लागतो, आणि त्यानंतर म्हातारीला बोलवावं लागतं. पायघड्या टाकून येते ती, तशी येत नाहीत, पायघड्या टाकावं लागतात तिला. कारण सासू झालेली असते ना, सासूचा दराराच फार मोठा आहे. मग ती आल्यानंतर तिला मधोमध बसवावं लागतं. मग सुनबाईला उजव्या बाजूला म्हातारीच्या आणि डाव्या बाजूला पोरग. आता सुनमुख पाहण्याची पद्धत आहे. सुनमुख पाहत असताना पहिल्यांदा खडी साखर घ्यायची, आणि खडी साखर पहिल्यांदा सुनबाईला आणि नंतर पोराला. म्हातारी खाऊ घालते, सासू आहे ना. एक प्रश्न विचारू, सुनमुख पाहत असताना खडी साखर कशामुळे खाऊ घालतात सुनबाईला आणि पोराला, काय माहिती? म्हणजे मला काही ज्या गोष्टी कळते ते तुम्हाला विचारतो, तुम्हाला भरपूर काही माहिती असते बा. ते यासाठी खडी साखर खाऊ घालतात. ही म्हातारी सुनबाईला इशारा करते, संसारामध्ये सुद्धा खडी साखरेसारखं गोड बोलत राहा. सुनबाई गोड बोलते, गोड बोलते, गोड बोलते, गोड बोलते, एकच नांगी मारते, जीवाची आगच आग. आगा का 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 विंचूचा आग. देवा रे देवा. सुनबाईला विंचू अशी उपमा आहे, आणि म्हणून ते विंचू घरामध्ये आला पाहिजे. जोपर्यंत विंचू घरामध्ये शिरत नाही तोपर्यंत म्हातारी काही बाहेर निघत नाही. आणि विंचू घरात शिरला आणि एक नांगी मारली की मग ती म्हातारी तेव्हा बाहेर पडते. जाते ग मी ते सचिन महाराज तिकडच कळ करते. आता माझं नाव कशाला घेतं विराकर, मी अध्यात्मामध्ये. बरं, ती खडी साखर खाऊ घातल्यानंतर मला असं वाटतं दूध असतं वाटीमध्ये. सुनमुख पाहत असताना दूध पहिल्यांदा सुनबाईला आणि नंतर पोराला. तुम्हाला माहितीये का दूध कोणाला पाजतात ते? नमस्तू सर्पे जे केचे पृथ्वी म्हणून. अरे वा, शिव महापुराण चांगलं पाठ झालंय तुमच्या. आणि त्याच्यानंतर म्हातारी दोघांच्या गळ्यामध्ये हात घालते, समोरून एक बाई अशी आरसा धरते आणि मग सुनमुख पाहते म्हातारी. मग सुनमुख पाहत असताना त्याच आरशामध्ये ती सुनबाई म्हणते, माझं काय मुख पाहतीस, आता पाह तुझा कसा खेळखंडोबा करते मी. आतापर्यंत सुखी होती म्हातारी, त्या दिवसापासून आता खेळखंडोबा चालू झालाय. आता
पोर सुनबाई घरामध्ये आल्यानंतर तुम्ही म्हणतात की आता मी मोकळी झाले. मोकळी आता नाही, आता तर खरी गंमत आहे इथून पुढे तुझी. आतापर्यंत हातात सत्ता होती, कशी वागू शकत होती, पण आता नाही. आता उठ म्हणले की उठावंच लागतं, बस म्हणले की बसावंच लागतं. सुनबाईची स्तुती करावीच लागते, न केलं तर वेळेवर भेटत नाही. शिरा मागितल्यानंतर स्तुती करावीच लागते, नाही तर अंगावरचा शिरा काढील ती. नावच तिचं सुनबाई आहे. 4 दिवस सासूचे, उरलेले 6 दिवस सुनाचे. कराना बेरी 6 अधिक 4 झाला की नाही 10वा. वर्णन आहे पहा. म्हणून तुम्हाला सांगतो, संसारात सुखी कोणीच नाही. कोण सुखी सांगू? जोपर्यंत तुम्ही सत्संगामध्ये आहात, 5 वाजेपर्यंत शिवमहापुराणामध्ये आहात, तोपर्यंत तुमच्यासारखे सुखी तर कोणी नाहीये. जोपर्यंत मी इथं शिवमहापुराण सांगतोय तोपर्यंत माझ्यासारखा सुखी कोणी नाहीये. आणि इथून घरी गेल्यानंतर परत बेजारीची साखर आणायची, बोंबलत पडावं लागतं साखर आणायला. माझं सांगतोय मी. जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो, जो सुख पायो राम भजन में, सो सुख नाही अमीर में। मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरे यार फकीर, मन लागो मेरे यार फकीर, मन लागो मेरे यार फकीर। जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो राम भजन में, जो सुख पायो शिव भजन में, जो सुख पायो शिव भजन में, तो सुख नाही अमीर में। मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरे या फकीर, मन लागो मेरे या फकीर, मन लागो मेरे या फकीर। प्रेम नगर में रहने तुम्हारी, प्रेम नगर में रहने तुम्हारी, प्रेम नगर में रहने तुम्हारे, प्रेम नगर में रहने तुम्हारी, प्रेम नगर में रहने तुम्हारे, प्रेम नगर में रहने तुम्हारी, प्रेम नगर में रहने तुम्हारे। प्रेम नगर में रहने तुम्हारी, प्रेम नगर में रहने तुम्हारे, भोले भोले बन आए सबो रे में, सबो रे में, सबो रे में, सबो रे में।
वा, एकदा टाळी होऊ द्या. क्या बात. जे सुख भजनामध्ये आहे, नामस्मरणामध्ये आहे, ते सुख संसारामध्ये नाहीये. आणि संसारामध्ये सुख जर असतं तर संतांनी 10 लग्न केले असते आपल्या साधू संतांनी. म्हणून साधू संताला लिहावं लागलं, संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती कुठे घ्यायची? इथे विश्रांती आहे सत्संगामध्ये. मन शांत करायचं असेल तर इथेच यावं लागणे. उद्धार करायचा असेल इथंच यावं लागणार. घरी थांबला तरी उद्धारच आहे आणि इथं आला तरी उद्धारच आहे. शब्द एकच आहे, अर्थ वेगळे. म्हणून त्यापेक्षा फकीरच बरं आहे ना या संसारात घुसण्यापेक्षा. मन लागो मेरे यार फकीरी में. वा. पण लेकर वयामध्ये आल्यानंतर आई वडिलांची अपेक्षा असते की पोरांचे लग्न व्हावे. कैलासामध्ये गणपती वयामध्ये आलेले होते, कार्तिक स्वामी वयामध्ये आलेले होते आणि पार्वती मातेनं आपल्या महादेवाच्या जवळ नवऱ्याजवळ विषय मांडला. अहो, आपला गणपती आपला कार्तिक स्वामी वयामध्ये आले, त्यांचे लग्न करावे अशी माझी इच्छा आहे. शिव पार्वतीची चर्चा चालू होती कैलासामध्ये बरं का. आणि ते शब्द या दोघांनी ऐकले, गणपती आणि कार्तिक स्वामींनी. गणपती आणि कार्तिक स्वामी दोघही जण आपल्या आई वडिलाजवळ येऊन म्हणतात, आई पहिल्यांदा माझं लग्न. कार्तिक स्वामी म्हणतात, नाही आई पहिल्यांदा माझं लग्न. गणपती म्हणतात, नाही पहिल्यांदा माझं लग्न. भांडणं चालू झाले भावाभावाची. आणि ज्या वेळेस भांडणं लागले त्यावेळेस महादेव म्हणतात, हे तर अवघडच खेळ झाला सगळा, लग्न करण्यासाठी भांडायला लागले. पण सामान्य लोकांची बुद्धी ही सामान्यच राहणार. गणेश आणि कार्तिक स्वामी आपल्याला या कथेतून हे शिकवत आहेत, हे लग्नासाठी भांडत नव्हते. तर गणपती आपल्याला या कथेतून हा उद्देश देत आहेत की सुखी संसारामध्ये कोणी नाहीये. संसार फक्त करायचा आहे म्हणून करायचा आहे आणि मनातून परमार्थ करायचा आहे. ही शिकवण आहे गणेशाची आपल्या सगळ्यांना. ही कथा ऐकून जरा व्यवस्थित कथा ऐका, नाही तर मनामध्ये विकल्प यायला जास्त वेळ लागणार नाही. जोपर्यंत शुद्ध ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत अज्ञान परेशान करत असतं, लक्षात असू द्या. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये माणसं वाहून चाललेत. शुद्ध ज्ञान प्राप्त करा आधी. अजून महाशिव पार्वतीचा विवाहच कोणत्या मुहूर्तावर झाला हेच माहिती नाही आपल्याला. किती शोकांतिक आहे. लोकांना वाटतं शिवरात्रीलाच झालंय लग्न. देवाचे कार्य सुद्धा मुहूर्तावर असतात, बेमुहूर्ती नसतात. अमावस्येच्या जवळ जी चतुर्दशी असते ना त्या मुहूर्तावर नाही झालं लग्न. मला काल कोणीतरी फोनवर बोललो होतं बघा, कोण बोललं मला लक्षात ये ना, नाही म्हणे महाराज मी 2-4 महाराजाला विचारलं, मला आणा त्याला माझ्या समोर आता. मी छाती ठोकपणे काय बोलतो माहितीये का, माझा पूर्ण अभ्यास मी केलेला आहे, अभ्यास केल्याशिवाय मी गादीवर बसतच नाही. आणि एकदा की बोलायला लागलो पण छाती ठोकपणे, कारण माझ्याकडे प्रमाण आहे ना, ग्रंथ प्रमाणे का सिरियल प्रमाणे, सिरियल प्रमाणे का ग्रंथ प्रमाणे. ग्रंथ प्रमाणे आपल्याला, सिरियल थोडीचे, सिरियल मध्ये काही दाखवतात. गणपती आपल्याला हे शिकवत आहेत की संसारामध्ये सुखी कोणी नाहीये, माणसानं फक्त संसार करायचा आहे म्हणून करायचा आहे. ही शिकवण आहे गणेशाची आपल्याला. पण कार्तिक स्वामी आणि गणेश भांडत होते की माझं पहिल्यांदा लग्न. कार्तिक स्वामी म्हणतात माझं पहिल्यांदा लग्न. शेवटी महादेवालाच यातून मार्ग काढावा लागला. महादेव म्हणतात हे बघ कार्तिका तू भांडू नको, गणेशा तुम्ही दोघं जण भांडू नका. जो कोणी पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल पहिल्यांदा त्याचं लग्न. आता गणपती निघाले, कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. कार्तिक स्वामी छान मोरावरती बसले, निघाले. गणपती उंदरावर बसले आणि उंदीर मामा म्हणतात की गणेशा तुम्ही माझ्या अंगावर बसल्यानंतर मी दिसतच नाही, आणि आपण जर शर्यतीमध्ये भाग घेतला ना
तर आपलं आयुष्य संपल पण पृथ्वी प्रदक्षिणा होणार नाही. गणपती ही बुद्धीची देवता आहे, बुद्धीची देवता, आणि विद्येची देवता सरस्वती आहे. मग गणपतीनं विचार केला की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य कुठे प्राप्त होईल. शास्त्र काढलं आणि गणपतीच्या लक्षामध्ये आलं 5 ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य भेटतं. 5 ठिकाणी भेटतं. पहिलं ठिकाण, पृथ्वीला प्रदक्षिणा मारा, पुण्य प्राप्त होईल. पृथ्वी प्रदक्षिणेचं जमल का हो? ऐकताय ना तुम्ही? कथा कळतीये ना तुम्हाला? मध्ये मध्ये लोणचं हलवावं लागतं, दुसरं काही नाही. लोणचं घातल्यानंतर एखादा हात फिरवावाच लागतो की नाही? म्हणून एखादा हात असा फिरवावाच लागतो. मला आहेत ना जागे तुम्ही? हा, ठीक आहे. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य दुसऱ्या ठिकाणी भेटतं. जन्मदाते आई वडील यांना प्रदक्षिणा मारा, पुण्य मिळेल. जमल का हो? तुम्ही म्हणताल महाराज जमतं, पण ते जिवंत होते तर आधीच सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही. बरं जाऊ दे आता. तिसऱ्या ठिकाणी पुण्य भेटतं. प्रसूत होणाऱ्या गोमातेला प्रदक्षिणा मारा, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळेल. पण एक इथं अवघड समस्या अशी आहे की पृथ्वी म्हणजे गाईला प्रदक्षिणा मारत असताना, ज्यावेळेस वासराला जन्म देत असताना प्रसूत होणाऱ्या गाईला त्या वासराचं तोंड असं बाहेर आलं आणि त्यावेळेस पटकन प्रदक्षिणा मारावी. पण आपण प्रदक्षिणा मारत असताना गोमाता आपल्याकडे पाहून लाजली तर तो माणूस नरकात जात असतो. तुम्ही म्हणताल त्यापेक्षा ही भानगड नकोच म्हणे महाराज. पुढचं बोला, पुढचं बोला, पुढचं बोला. पुढचं आहे का? पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य. घराला प्रदक्षिणा मारा. तुम्ही म्हणताल महाराज हे आधी सांगायला पाहिजे होतं. चिटकून चिटकून कसे बांधलेत आमचे घर. इकडून जर खिळा मारला तर तिकडून बंबलत येतोय तो. हे आधी सांगायला पाहिजे होतं ना. बरं जाऊ द्या. आरती झाल्यानंतर खाली लोटांगण वंदीन चरण, हे अंगाभोवती प्रदक्षिणा तर मारताना हा असं सांगा म्हणे महाराज. दरवर्षी तुमचा नंबर लावतो माझा. असं सोप्या सोपं, अवघडत नाही. सोप्या काय, सोप्या सोपं, काळजी करू नका. पण गणपतीच्या लक्षामध्ये आलं आणि गणेशाने लगेच आपल्या महादेवाला बोलावून घेतलं. पार्वती मातेला सुद्धा जवळ घेतलं. त्या दोघांना बसवलं. त्यांची पाद्यपूजा केली कैलासामध्ये गणेशानं. आणि त्या दोघांनाही 3 वेळेस प्रदक्षिणा मारली आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त करून घेतलं. आणि गणपती म्हणतात, बाबा मी पुण्य प्राप्त केले पृथ्वी प्रदक्षिणेचं. कस काय? म्हणे काढा शास्त्र. महादेवाने पाहिलं, म्हणे खरंच पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य. आई वडिलाला प्रदक्षिणा मारली, पुण्य प्राप्त. खरंच गणेशा तू बुद्धीशी देवता आहेस. गणपती ही बुद्धीशी देवता आहे. लग्न पहिल्यांदा ठरलं गणपतीचं. बातमी देवांना कळली आणि गणेशाला त्यावेळेस स्थळ सुद्धा आले. विश्वरूपाच्या 2 कन्या रिद्धी आणि सिद्धी यांच्याशी लग्न ठरलं आणि गजानन गणपतीचं लग्न सुद्धा लागलं. पहा, शुभमंगल सावधान, वराडी सावध चित्त सावधान, वाजंत्री सावध चित्त सावधान. गजानन गणपती भगवान. टाळी तर वाजवा. एवढा वेळ नाही आपल्याला मंगलाष्टक घ्यायला, एवढा वेळ नाही. असं गजाननाचं छान पैकी लग्न लागलंय. रिद्धी आणि सिद्धी या 2 बायका प्राप्त झालेल्या होत्या. गणपती अतिशय सुंदर होते. रिद्धी आणि सिद्धी अशा 2 धर्मपत्न्या त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. गणपतीपासून या दोघींना दिवस गेले कालांतरानं आणि या गणेशाला 2 मुलं प्राप्त झाल्याचं वर्णन आहे. शुभ आणि लाभ हे 2 मुलं प्राप्त झालेले होते. शुभ आणि लाभ. म्हणून त्या दिवसापासून गणपती ही निर्विघ्नतेची देवता. आपल्या दारावरती हे 5 खुणा पाहिजे. या 5 खुणा, या 5 खुणा जर असतील तर शिव, पार्वती, गणेश आणि रिद्धी सिद्धी हे आपल्या परिवाराला घेऊन येतात. आपल्या महाद्वारावरती 5 खुणा पाहिजे. पहिली खूण गणपतीचं चित्र, दुसरी खूण आंब्याचं तोरण. आंब्याचंच तोरण पाहिजे. पान जरी वाळलं तर वाळू द्या, आंब्याचं पान असली पाहिजे, नकली नाही बरं का, असली. तिसरी खूण गाईच्या शेणाचा सडा दारामध्ये समोर अंगणात. चौथी खूण रांगोळी काढलेली असावी ठिपक्याची. आणि 5वी खूण तुळशी वृंदावन. या 5 खुणा असतील तर भगवान आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. वर्ण